नमो देवी महादेवी सोमदाई दया करी। आईच्या या महारुद्राला आता सुरुवात होते। सर्वामुखी जगदंबे आई आपल्या स्थानावर आता चाललेली आहे। नमो देवी महादेवी सोमदाई दया करी। प्रार्थितो तुझला माते कल्याण आमचे करी, कल्याण आमचे करी। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे आपली ग्रामदेवता आई वरदायिनी माता आपली सोमदाई, आपली सर्वांची आई माऊली सोमदाई मंदिरामध्ये मी आता आलेलो आहे। आणि दरवर्षी श्रावण महिन्यात आईचा महारुद्र असतो बघा। महामुनी अगस्तीने स्थापन केलेलं हे 4 सूत्रांनी या ठिकाणी शालिग्राम रूपात असलेलं आई म्हणजेच सोम म्हणजेच शिव, पार्वती, नंदी आणि वासुकी या 4 सूत्रांनी शालिग्राम रूपात आई आपली सोमदाई या ठिकाणी म्हणजेच आपल्या श्रीवर्धन गावामध्ये वसलेली आणि तिचं हे मंदिर। आणि आज आईचा महारुद्र आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात आईचा महारुद्र असतो आणि तो महारुद्र आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही श्रीवर्धनकरांनी सुद्धा हा महारुद्र पाहिला नसेल तर त्यांना सुद्धा आज आपल्या मार्फत हा महारुद्राचा सर्व कार्यक्रम पाहता येईल। चला तर आईचा हा महारुद्राला सुरुवात होणार आहे। 21 ब्राह्मण 21 पुरोहित आज या महारुद्रासाठी आपल्याला पाहायला मिळतील आणि आईचं आता छान असं आपल्याला दर्शन सुद्धा होणार आहे। आता थोड्या वेळातच महारुद्राला सुरुवात होते। चला प्रथम आपण आईचं दर्शन करूया। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं हे मंदिर, महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे मंदिर 4 सूत्रांनी शिव, पार्वती, नंदी, वासुकी या 4 सूत्राने स्थापन केलेलं शालिग्राम रूपातील हे आई सोमजादेवीचं मंदिर देश विदेशातून आणि आपल्या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आईचं दर्शन करण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक आईकडे दर्शनासाठी येत असतात। मंदिराचा हा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता थोड्या वेळातच या ठिकाणी महारुद्राला सुद्धा सुरुवात होणार आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात आईचा हा महारुद्र असतो। महारुद्राला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी अभिषेक सुद्धा होईल, ते सुद्धा आपल्याला आपल्या या व्हिडिओमार्फत पाहता येईल। आईचा दरवर्षी श्रीवर्धन शहरामध्ये सुद्धा रथोत्सव असतो मार्गशीर्ष महिन्यात। या रथोत्सवाला सुद्धा भरपूर पर्यटक आपले श्रीवर्धनकर उपस्थित असतात। या ठिकाणी महारुद्राची जी तयारी चालू आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आईचं प्रथम आपण दर्शन करूया। आई सोमजादेवीचं आपल्याला छान असं दर्शन होतंय। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी शिव, पार्वती, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी वसलेली शालिग्राम रूपात आई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महारुद्राची ही तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। आई भवानीचा उदो आई भवानीचा
आईच्या या महारुद्राला आता सुरुवात होते. सर्वत्र मुंशी सर्वत्र आई सौंदादेवीच्या या महारुद्राला सुरुवात होते. संपूर्ण कव्हरेज तुम्हाला पाहता येईल, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि संपूर्ण महारुद्राचा आणि अभिषेकाचा तुम्ही आनंद घ्या. आणि पाहिला नसाल श्रीवर्धनकरांनी सुद्धा अजूनसुद्धा आईचा हा महारुद्र पाहिलेला नाही आहे आणि लाखो शेकडो भक्तगण आईच्या दर्शनासाठी येतच असतात. चला तर आता महारुद्राला सुरुवात होते. हा संपूर्ण कव्हरेज आता आपल्याला पाहता येईल. गोविंदाय नमः. नमस्ते अक्षतां कृत्वा वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपते नमः. सत्सु शिवनामे शुभकर्णे एवं योगेश्वरीकायां शुभपुण्यतो मनायते मम आत्मना सकल शास्त्र श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम सकल ग्रामस्थित जनानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थं शांत्यर्थं तुष्ट्यर्थं समस्त मंगल अवाप्ति पूर्वक महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शिवनात्मक वंशयोगिनी सौदादेवी देवता प्रीत्यर्थं प्रतिवार्षिक रीतेन जगपती क्रियमाणा मया पूजा परमेश्वर अर्घ्यं समर्पयामि गन्धाक्षमयुक्त अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि स्थानीयं समर्पयामि अथ पञ्चामृतस्तपिष्ये.
रुचि राम महारुद्र चालू आहे. आईचा अभिषेक हा जो चालू आहे, सकाळी 8 वाजता महारुद्राला सुरुवात झाली आणि आता 11 वाजायला आलेत. महारुद्र हा चालू आहे, आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आईचा महिमा एवढा आहे की अनंत इच्छा ज्या पूर्ण होतात. आणि अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं आई सोमदाई या नावाने मंदिरात आहे. पण अगस्ती मुनींनी या मंदिराच्या चारी साईडला 4 शिवशक्ती वसवलेल्या आहेत. त्या म्हणजे कंकाळी, भद्रकाळी, चामुंडायनी आणि कात्यायनी या 4 शक्ती चारी साईडला या शिवशक्ती आहेत. आणि मंदिरात आई सोमदाई या नावाने तिचं आपल्याला दर्शन होतं आणि भक्तांच्या अनंत इच्छा या पूर्ण होत असतात. चला, महारुद्र चालू आहे आणि आपण संपूर्ण कव्हरेज पाहणार आहोत महारुद्राचा. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला स्किप करू नका. संपूर्ण हा सोहळा महारुद्राचा या श्रावण महिन्यातला आपल्याला पाहायला मिळतोय.
रमेश आरोग्य भविष्य आणि शोभा करूया बोलण्याच्या नेने कप्पळी करू गंगे योगा वर्षाने परमेश्वर पाचने तिच्या ऋषी नाम चित्रा तुझ्याकडील नाना ऋणामी गोगमे जमसे पैसा म्हणे मोक्षकडवांग बरोबर बालम केली म्हणून सुरासांना वृत्ती दधती तुबर धूप प्रणयितं नाही स्वात्मारामं विषण परो द्रव्य द्रव्य जगति दिव्य संशय समस्ते वेदस्मिन् पूर्वमतं तैः विस्मितैव दवैर्यता देवरीश्वरदा परिचय यदा वनलं स्कंद उजातो भक्ति श्रद्धा प्रणुत व्यायाम तसे दाभ्यंतर नृत्य मर्यादा नादा पादे त्रिपुर शासन खंड पुराण पद्म श्रेणी रचित रामबरो बले चलाया सदभक्ति स्फुट विस्फुट रामचंद्र सेवा समाधि आरंभ पूजन बलात् कैलास विश्वद दिवस दो विक्रमयता परिचय दुर्योधन व्रत मदाच प्रमाण परिजन विद्याधन कजावनते प्रतिशत आंड ब्रह्मांड जगदेवा सुपा विजय स्यासी कर्माचा खंडेराव कुर्ते श्रीमो विकारो पिसलागे गुण रंगोषण आसिद्ध आदाने कोटी के विजय वादुना दिवोर कंदे नित्य जगत जीवन सुजगा हात वचनी चतवा मित्र सुर साधारण भूत मही बाधा गाधा द्रजदा सूर्यपदम विद विष्णु रामे तुझा मुहूर्त उर्दव सयातेने पृथ्वीडा दाडे लढाई जगत रक्षायन नोंद व्यापी तारा खंड उर्दव जी प्रवाह वाराय पुरुषोत्तम उष्ट श्री जगत विपाकारम जले लेनदेन त्याने नेवने लिखते शारदा सार्वकालम दरविदवनाना विश्वालम दयाति असुरसुरमेन्द्रय रत्नदे मोदय कृतम वैभव एवश्य सरस्य सकलगणवेशा पुष्पदंता विलानो चिरमोदय स्तोत्रमे दर्शकाद आगण वेदूरे स्तोत्रमे तत्पडतिमना शुद्धचितं कुमारया सहो शिवोगे रुद्रतुल्य सहाता प्रजोदहायो पुत्रवाग्निमाश महेशाना परोदे हो महिनो आपरास्ते अघोरांता परो मंत्रो नास्तिलत्वं गुरोकरं दीक्षादानन्दवस्ते धन्यानं यागाधिका क्रिया महिन्द्रस्तो पाठस्य कलाना जोडे कुसुमदर्शनामा सर्वगन्धर्वराजा शशिधर्ममहोदय देवदेवस्रामा सर्वमेवनो प्रचयवास रोषान् सौजन्यकाले दिव्यदिव्यं महिमा सुरवरमपूज्यं सर्वमोक्षैकहेतुं पठते मनुष्यं प्राञ्जलिर्नादेवः प्रजलिपुरमिमं दिनमये स्तूयमाना मातरं श्रियं वासये कुले आराध्याय यज्ञ स्वर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं ख्यातवेदो महावः आराधूतरी पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं ख्यातवेदो महावः कामावजातवेदो लक्ष्मीं मनोकामिनीं यस्यां हिरण्यं विद्यामो दासुरां पुरुषाणां यस्येभ्यो भूत्वा जुया राजमनोहं सूतमण्डलसर्जं श्रीकामसन्दरञ्जपेत पद्मासनमर्पणमर्पणमर्पणमयते रामं धर्मं बहुसहाय संपदधन्वती समाप्ति जगदम्बे साधु
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका सोमदायी देवताभ्यो नमो नमः वस्त्रार्थे कल्पासवस्त्रं समर्पयामि अक्षत घालायचे उपवस्त्रार्थे अक्षतांच समर्पयामि गंध लावा गंधामध्ये पाणी घाला गंधाची वाटी बनवा श्रीखंडम चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनारं विलेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रतिविधान श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका सोमदायी देवताभ्यो नमो नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हळद कुंकू व्हायचा पहिला हळद मग कुंकू हरिद्रा सुवर्णवर्णा भा सर्व सौभाग्यदायिनी सर्व अलंकार मुख्य देवीत्व मृत्युविदा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सोमदायी देवताभ्यो नमो नमः हरिद्रां समर्पयामि बेल तुळस सेवंतिका बकुळ चंपक पाटलाब्जय पुन्हा गजाधिकटमे रसायन पुष्पैः बिल्व प्रबाल दुर्वांची जोडी असेल तर वहा गणपतीला बिल्व प्रबाल तुलसी दलमाल तेभि त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक सोमदायी देवताभ्यो नमो नमः चालू निरंजन अगरबत्ती साज्यांच्या वरती संयुक्त मंदिरा मंडल करा नैवेद्यं गृह्यतां देवो भक्तिं मे रचनां करो इस्पितं मे वरन्ते हि परस्परं पराङ्गतिं शर्करा खण्डखाद्येन ददक्षीरव्रतानि च आहारं भक्ष्य भोजनं च नैवेद्यं प्रतिगृहीतां महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक सोमदायी देवताभ्यो नमो नमः नैवेद्यार्थे शर्करा युक्त नारिकेलखण्ड शर्करा उपहार नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः कामनात एकदा पाणी सोडा जार्थे गंधाक्षत पुष्पं च समर्पयामि नमस्कारो मी स्वतः भोवती प्रदक्षिणा आणि साष्टांग नमस्कार प्रदक्षिणे पदे पदे अन्यथा शरणमास्ति तमेव शरणमम तस्मात् भावे रक्ष रक्ष परमेश्वर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सोमदायी देवताभ्यो नमो नमः प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं साष्टांग नमस्कारं समर्पयामि प्रार्थना केलेला प्रतिवर्षाप्रमाणे नवरुद्र मान्य करून संपूर्ण ग्रामस्थ जनांना सुखी समृद्धी आयु आरोग्य येऊ देऊ आपला संकल्प आहे त्याप्रमाणे मनामध्ये प्रार्थना करा आवाहनं न जानामि तवांचरं पूजांच एव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे अपराध सहस्राणि क्रियते अतिशय मया दासयन् किमान्यत्वा क्षमस्व परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता संपत्ति पुण्यां सर्वदक्षिणात् रूपं देहि जयं देहि यशो देहि धनं देहि विद्यां देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामां श्रयहि मे यस्य स्तुत्या जनामो पूजा कैरिशो यनन्तं कामताय सद्यो वरद समुद्रं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सोमदायी देवताभ्यो नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कार म्हणजे बरोबर आहे 2 वेळा पाणी सोडा यथाशक्ती कृतपूर्व पूजने महारुद्रापेन कर्मणा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक सोमदायी देवता प्रियंतान्न पुन्हा 2 वेळा पाणी सोडा कर्म करते आचार्य यथाशक्ती यथा अवकाशं दक्षिणा प्रदानांच करिष्ये कर्म करते आचार्य भूज यथाशक्ती भोजन प्रदानांच करिष्यते नश्री आवाहित स्थापित महाकाली महालक्ष्मी महासरस्वती श्रीगुणात्मिक देवता प्रियंतान्न मम तत्सत्ब्रह्मार्पणमस्तु सर्वामुखी जगदंबेचा आईचा महारुद्र आता या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहिलं की महाअभिषेक आता श्रावण महिन्यात दरवर्षी असतो, तो अभिषेक झालेला आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं की शाळीग्राम रूपात आई शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्राने आई या ठिकाणी मंदिरात वसलेली आहे. आणि आईला आता आपल्या स्थानी नेलं जाईल आणि आपल्या स्थानी बसवलं जाईल, ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळेल. छान असा हा अभिषेक महारुद्र आता झालेला आहे आणि आई आपल्या स्थानावर आता विराजमान होणार आहे. आई आपल्या स्थानावर आता चाललेली आहे.
सर्वामुखी जगदंबेचा उदो उदो, आई भवानीचा उदो उदो. छान असा हा महारुद्र आज आपल्याला पाहता आला. सकाळी 8 वाजल्यापासून हा महारुद्र चालू होता. आता जवळजवळ 1 वाजलेला आहे आणि आईचा अभिषेक हा आता आपल्याला पाहता आला. शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी अगस्ती मुनींनी स्थापन केलेली आई सोमजाई आपल्या मंदिरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि 4 साईडला असलेल्या ज्या शिवशक्ती आहेत त्या म्हणजे कात्यायनी, चामुंडायनी, कंकाळी आणि भद्रकाली या 4 शक्ती आईच्या मंदिराच्या 4 साईडला आहेत. आणि महाविश्वामध्ये असलेलं आपलं श्रीवर्धन गाव आणि आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या दर्शनासाठी हे लाखो भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आपल्या आईला, आपल्या माऊलीला भेटायला येतात. आपल्याला हा सर्व कार्यक्रम कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई जगदंबेचा, आई भवा